माझे नाव राज. मी आणि विशाल आम्ही दोघे जिवलग मित्र होतो. पण आमचे शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाल्यामुळे आमच्या नोकऱ्याही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये होत्या. तरीही आमची मैत्री कधी कमी झाली नाही. आम्ही दररोज संध्याकाळी 7 वाजता एकत्र येऊन दारू प्यायचो. एके दिवशी मी माझ्या कामावरून वेळेवर घरी आलो, पण विशाल अजून कंपनीच्या कामात अडकला होता. विशालच्या घरापासून दारूचे दुकान जवळच होते, म्हणून मी नेहमी त्याच्याकडे जाऊन मग दोघे एकत्र दुकानात जायचो. त्या दिवशी विशाल मला म्हणाला, राजा, तू माझ्या घरी थांब, मी 20 मिनिटात काम आटपून येतो, मग आपण एकत्र जाऊ. मी विशालच्या घरी गेलो. दाराची बेल वाजवली तेव्हा आतून आवाज आला, विशाल, दार उघडा आहे. तो आत ये. तिला वाटलं की तिचा नवराच आला असेल. मी दार उघडून आत शिरलो आणि हॉलमधल्या सोफ्यावर बसलो. पण विशालची बायको सिमरन कुठेच दिसत नव्हती. मी खिशातून मोबाईल काढून त्यात गुंग झालो. थोड्याच वेळात मला पाणी बंद होण्याचा आवाज आला. मी इकडे तिकडे पाहू लागलो तेव्हा लक्षात आलं की सिमरन वहिनी आंघोळ करत होत्या. माझं लक्ष बाथरूमकडे गेलं. त्याचा दरवाजा अर्धवट उघडा होता. आतून वाफेच्या लोटांसोबत सिमरन वहिनी बाहेर आली. केस ओले होते, अंगाला फक्त ओला टॉवेल गुंडाळला होता. पाण्याचे थेंब तिच्या गालावरून खाली पडत होते. त्या अवस्थेत ती इतकी सुंदर दिसत होती की जणू एखादी अप्सराच आंघोळ करून बाहेर आली असावी. ते दृश्य माझ्या डोळ्यात कायमचं कोरलं गेलं. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. आमच्या नजरा एकमेकांत गुंतून राहिल्या. मला ते चुकीचं वाटू लागलं, म्हणून मी हळूच नजर खाली वळवली. तिलाही माझ्या नजरा जाणवल्या होत्या, पण ती घाबरून न जाता हळूहळू आपल्या खोलीकडे व माझ्याकडे बघतच गेली. मग मी स्वतःशीच विचार करू लागलो, किती सुंदर आहे सिमरन. विशाल खरोखरच भाग्यवान आहे. तिचं नाव सिमरन. माझ्या डोळ्यांसमोर तिचं ते भिजलेलं शरीर, केसातून टपकणारे पाण्याचे थेंब, याचं चित्र सतत घोळत होतं. थोड्याच वेळात सिमरन वहिनी तयार होऊन बाहेर आली आणि माझ्या समोर येऊन बसली. ती म्हणाली, राज, तू कधी आलास? मला वाटलं बेल वाजली तेव्हा विशालच आला असेल. मी म्हणालो, वहिनी, त्यानेच मला सांगितलं की त्याला उशीर होईल, मी वर येऊन बसावं म्हणून. यावेळी सिमरन वहिनीचे केस मोकळे होते आणि तिने गाऊन घातला होता. वहिनी म्हणाली, राज, इकडे का बसलास? तू बाल्कनीत जाऊन बस, मी आत्ता तुझ्यासाठी चहा बनवते. मी बाल्कनीत जाऊन बसलो. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे बाहेरून थंडगार वारा येत होता. तिथे बसायला खूप छान वाटत होतं. थोड्याच वेळात सिमरन वहिनी 2 कप चहा घेऊन आली आणि माझ्या शेजारी बसली. मी तिला विचारलं, वहिनी, मी तुम्हाला त्या अवस्थेत पाहिलं, याचं तुम्हाला वाईट वाटलं नाही ना? ती म्हणाली, राज, मलाही माहीत होतं की तू घरात आहेस. मला वाटलं सोफ्यावर विशालच बसला आहे. तिचे केस मोकळे असल्यामुळे वाऱ्याने तिच्या चेहऱ्यावर येत होते. ती हाताने बाजूला सारत होती. अशातच दाराची बेल वाजली. मला खात्री होती की विशाल आला असेल. तोच होता. त्याने बॅग बाजूला ठेवली आणि तोंड हातपाय धुण्यासाठी बाथरूममध्ये गेला. माझ्यापेक्षा विशाललाच दारू पिण्याची घाई असे. दारूशिवाय त्याला झोप येत नसे. सिमरन वहिनी मात्र त्याच्या एका आवाजावर धावत येत असे. विशाल तयार होऊन बाहेर आला आणि म्हणाला, चल राज, मी रेडी आहे, उशीर होतोय. आम्ही बाहेर पडत होतो तेव्हा सिमरन वहिनीने विचारलं, ऐक, जेवणात काय बनवू? विशाल म्हणाला, मी बोललो होतो माझ्या बॅगमध्ये चिकन आहे, घरी येताना आणलं होतं, तू आज तेच बनव. मी आणि विशाल दारू पिण्यासाठी गेलो. साधारण 1.5 तास आम्ही चांगली दारू प्यायलो. विशालला खूप झाली होती. त्याला चालताही येत नव्हतं. नेहमीपेक्षा त्याने 2-3 पॅक जास्तच घेतले होते. मी हळूहळू गाडी चालवत त्याला घरी घेऊन गेलो. त्याचा हात माझ्या खांद्यावर टाकून मी दाराची बेल वाजवली. सिमरन वहिनींना आठवड्यातून 2-3 वेळा हे नाटक पाहण्याची सवय झाली होती. आम्ही दोघांनी मिळून त्याला बेडरूम मध्ये झोपवलं. मग मी वहिनींना म्हणालो, वहिनी, मी चाललो, खूप उशीर झाला. तेव्हा सिमरन वहिनी म्हणाली, अरे राज, एवढे चिकन मी बनवलंय, ते कोणाला खायला घालू? तुझा मित्र तर आता उठणारच नाही. तू जेवून मग इथेच विश्रांती घे. मलाही खूप भूक लागली होती, म्हणून मी होय म्हणालो. तोंड हात धुवून आम्ही दोघं जेवायला बसलो. सिमरन वहिनीने खूप छान स्वयंपाक केला होता. मनसोक्त जेवण झालं. वहिनीही माझ्यासोबत जेवायला बसली होती. 15-20 मिनिटात त्यांचं जेवण संपलं. मग तिने घराची आवराआवर केली आणि हॉलमध्ये माझ्याजवळ येऊन बसली. ती म्हणाली, राज, तुम्ही दोघं रोज एवढी दारू का पिता? रोज संध्याकाळी? यापेक्षा ते पैसे एखाद्या चांगल्या कामात का वापरत नाही? आठवड्यातून 2-3 वेळा तर तुझ्या मित्राला शुद्धही नसते.
असा न खाता पिता झोपून गेला की माझ्या मनाची अवस्था काय होत असेल. आज तू घरी होतास म्हणून ठीक होतं, पण जेव्हा मी एकटी असते तेव्हा माझ्या गळ्यातून अन्न उतरत नाही. ती बोलत असताना माझं लक्ष मात्र तिच्या अंगाकडेच होतं, कारण ती बोलत असताना हाताने खांद्यावरून फिरवत होती आणि त्यामुळे तिच्या काड्या पट्ट्या स्पष्ट दिसत होत्या. वहिनी म्हणाली, "तू आपल्या मित्राला समजव राजा. एवढी दारू आरोग्यासाठी हानिकारक असते." मी म्हणालो, "वहिनी, उद्यापासून आम्ही दारू पिण्यासाठी बाहेर जाणार नाही. इथे तुमच्या घरीच बसून काहीतरी काम करू, पण बाहेर जाणार नाही, हे वचन देतो." मलाही खूप झोप येत होती. अशातच बाहेर पाऊस सुरू झाला. मी म्हणालो, "वहिनी, मला जाऊ द्या, नाहीतर मला घरी पोहोचायला खूप उशीर होईल." तेव्हा ती म्हणाली, "अरे राज, बाहेर पाऊस सुरू झालाय आणि रात्रीचे 12:30 वाजले. एवढ्या रात्री भिजण्यापेक्षा तू इथेच झोप. उद्या रविवार आहे, ऑफिसला सुट्टी आहे आणि तुझी कोणी बायको घरात वाट बघत नाहीये. तू तर अजून अविवाहित आहेस." मलाही अर्धा पॅक जास्त झाल्यामुळे झोप लागतच होती. मी तिथल्या सोफ्यावर झोपलो आणि सिमरन वहिनी तिच्या खोलीत जाऊन झोपली. जागा नवीन असल्याने मला झोप लागत नव्हती. चुळबुळ सुरूच होती. सकाळी लवकर डोळे उघडले म्हणून मी पाणी प्यायला स्वयंपाकघरात गेलो. घरात अजून अंधार होता. सगळे झोपलेले असतील असं वाटलं. मी बाथरूमकडे निघालो. बाथरूममध्ये गेलो तेव्हा समोरचं दृश्य पाहून मी थक्क झालो. सिमरन वहिनींच्या आतले कपडे, जे त्यांनी काल अंघोळीनंतर बदलले असतील, ते तिथेच पडले होते आणि वर नवीन कपडे टांगलेले होते. ते पाहून मला वाटलं, एवढी सुंदर बाई हे सुंदर कपडे घालून किती छान दिसत असेल. मी ती कपडे हातात घेऊन जरा वेळ उभा राहिलो. अशातच कोणीतरी दार उघडल्याचा आवाज आला. मी बाथरूम मधून बाहेर आलो तेव्हा सिमरन वहिनी समोर उभी होती. ती म्हणाले, "अरे राज, खूप लवकर उठलास. झोप पूर्ण झाली नाही का?" मी म्हणालो, "वहिनी, झोप पूर्ण झाली म्हणून लवकर उठलो. मी चाललो. जर विशाल उठला तर त्याला सांगा की मी घरी निघालो." दुपारी 2 वाजता विशालचा फोन आला. तो म्हणाला, "राज, संध्याकाळी लवकर ये. आपण गणपती बघायला जायचंय, कारण उद्या शेवटचा दिवस आहे." मी ठीक आहे म्हणालो. 4:30 वाजता मी विशालच्या घरी पोहोचलो, पण मी त्याला फोन लावला, कारण वहिनींना पाहून कसं तरी होतं. विशालने फोन नाही उचलला. अर्धा तास सतत प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी मी दाराची बेल वाजवली. सिमरन वहिनीने दार उघडलं. तिला पैठणी साडीत पाहून मी अवाक झालो. इतकी सुंदर मराठमोळी बाई मी कधी पाहिली नव्हती. मी विचारलं, "वहिनी, विशाल कुठे आहे? माझा फोनही उचलत नाहीये." ती म्हणाली, "राज, जेव्हापासून त्याने तुला फोन केला तेव्हापासून त्याचे दुसरे काही मित्र आले होते. मग 2 वाजल्यापासून तो बाहेर गेलाय, अजून परत आलेला नाही. किती वेळ वाट बघू त्याची?" मी म्हणालो, "वहिनी, काळजी करू नका. 10 मिनिटात मी त्याला घेऊन येतो." आम्ही नेहमी दारू प्यायचो तिथे गेलो. विशालने खूप दारू प्यायची होती आणि तिथे डोकं टेकून झोपला होता. त्याला कसंबसं उठून मी गाडीवर बसवलं आणि घरी आणलं. बेडवर झोपवलं. वहिनींचा चेहरा पाहून माझं काळीज जळत होतं. ती खूपच कंटाळली होती, पण मी हिम्मत करून म्हणालो, "वहिनी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. शहरातले सगळे गणपती मी तुम्हाला आज दाखवतो." वहिनी खुश झाली, पण मी माझी अट घातली. "पण माझी अट आहे की तुम्ही माझ्या मोटरसायकलवर मागे बसाल तरच." मी लगेच तयार झाली. आम्ही दाराला कुलूप लावून गणपती बघायला निघालो. रस्त्यात तिच्या शरीराचा स्पर्श माझ्या पाठीला होत होता. ती काही बोलत नव्हती, पण त्या स्पर्शाने मला अपार सुख मिळत होतं. रात्री 8 वाजेपर्यंत आम्ही सगळे गणपती पाहून घरी परतलो. मी वहिनींना बाहेरचं जेवू घातलं होतं. विशाल अजूनही झोपेतच होता. शनिवार रविवार आला की तो असाच मस्त राहत असे, कारण रविवारी सुट्टी असल्याने तो शनिवारी रात्री दारू पिऊन रविवारी आराम करायचा. घरी आल्यावर वहिनीने मला पाणी दिलं. मी म्हणालो, "वहिनी, मी चाललो, उद्या ऑफिस आहे." ती म्हणाली, "राज, तुझा मित्र अजून नशेत झोपलाय आणि अशा एकटं झोपायला मला खूप भीती वाटते. दिवसा काही हरकत नसते, पण रात्री एकटं वाटतंय. काय म्हणतोस? आज रात्री सुद्धा तू इथेच झोप." बाहेर पावसानं जोर पकडला होता. ती म्हणाली, "बघ, पाऊसही तुला जाऊ देत नाही." मी होय म्हणालो. ती कपडे बदलायला खोलीत गेली. मी सोफ्यावर बसून मोबाईल बघत होतो. थोड्याच वेळात ती बाहेर आली. तिने जाळीदार नेटचा गाऊन घातला होता. त्या गाऊनमध्ये ती
अप्रतिम अशी दिसत होती. पण विशालला आपल्या सुंदर बायकोची किंमत नव्हती. ती बाल्कनीत बसून मोबाईल बघत होती आणि मी सोफ्यावर बसून तिला बघत होतो. तिला बघता बघता माझा डोळा लागला. रात्री 2 वाजता माझी झोप उघडली. सिमरन वहिनी तिच्या खोलीतून बाहेर पडली आणि सरळ बाथरूम मध्ये गेली. मला वाटलं बाथरूमला गेली असेल, पण 10-15 मिनिटं झाली तरी ती परत आली नाही. मी बघायला तिकडे गेलो. बाथरूमचा दरवाजा अर्धवट उघडा होता. आतून पाण्याचा आवाज येत होता. मी जवळ गेलो तर बघतो काय, सिमरन वहिनी रात्रीच्या वेळी अंघोळ करत होती. तिच्या पाठीकडचा भाग इतका सुंदर दिसत होता की मी शब्दातही सांगू शकत नाही. वाटलं की आत्ताच जाऊन मिठी मारावी. मी तिथे उभा राहून तिचं सौंदर्य पाहत राहिलो. वाटलं काश ही माझी बायको असती, कारण विशाल तिची काळजी घेण्यास असमर्थ ठरला होता. ती आंघोळ करून बाहेर येणार तोच मी घाईत बाल्कनीकडे पळालो. पण हाताचा धक्का लागून हँडवॉचची बाटली खाली पडली. मी पटकन बाल्कनीत जाऊन बसलो आणि मोबाईल चालू लागलो. थोड्या वेळात ती केस कोरडे करत बाल्कनीत आली. मला पाहून म्हणाली, राज, तू अजून जागा आहेस? रात्रीचे 2:30 वाजलेत. कदाचित तुला इथे झोप येत नसेल. मी म्हणालो, वहिनी, मला नवीन जागी झोप कमी येते म्हणून थंड हवा खायला इथे बसलो. ती माझ्या शेजारी बसली आणि म्हणाली, बरं झाला तू इथे भेटलास. मलाही झोप येत नव्हती. मी विचारलं, वहिनी, इतक्या रात्री तुम्हाला अंघोळीची काय गरज पडली? ती म्हणाली, काही गोष्टी मनातच ठेवणं चांगलं. ते सांगितलं की बदनामी व्हायला वेळ लागत नाही. मी म्हणालो, असं काय आहे तुमच्या मनात ज्यामुळे बदनामीची भीती वाटते? ती म्हणाली, याचं कारण फक्त तुझा मित्र आहे. माझ्या लग्नाला 1 वर्ष झालं. त्याची ही दारू पिण्याची सवय कधी सुटेल याची वाट बघते. तो माझा नवरा आहे, पण फक्त नावाचा. त्याने मला कधी सुख दिलं नाही, फक्त स्वतःचा विचार केला. माझ्या चुकीमुळे माझ्या बायकोच्या मनावर काय परिणाम होतो याचा तिने विचार केला नाही. त्याला खुश ठेवण्यासाठी मी खूप प्रयत्न केले, पण त्याचा राग मला घाबरवतो. ती बोलत असताना माझं लक्ष तिच्या गाऊनमधून दिसणाऱ्या त्याकडे गेलं. बाहेर पावसाचा जोर वाढला होता. मी म्हणालो, वहिनी, मी प्रयत्न करेन विशालला समजावण्याचा. ती म्हणाली, तुझ्या मित्राने आजपर्यंत मला प्रेमाने मिठीतही घेतलं नाही. एवढी सुंदर बायको जर तू दुसऱ्याकडे असती तर तो तिला रात्रंदिवस प्रेम करत असता. राज, जर मी तुझी बायको असते तर तू माझ्याशी असाच वागला असता. मी म्हणालो, वहिनी, माझ्या नशिबात तुझ्यासारखी सुंदर स्त्री कुठे असते? ती म्हणाली, राज, तुझ्याकडे पाहून मलाही असं वाटतं की जर तूच माझा नवरा असतास तर खूप बरं झालं असतं. मी आनंदी राहते आणि मला हवं ते मिळालं असतं, कारण तुला दुसऱ्याच्या भावना समजतात. आताच बघ, कोणी माणूस आपला वेळ वाया घालून आपल्या मित्राच्या बायकोला गणपती दाखवायला नेईल. तुला माझी चिंता वाटली म्हणून तू आलास. तुझ्या जागी दुसरा असता तर या दारुड्यापासून दूर राहिला असता. म्हणून राज, तू मला खूप आवडतोस. सिमरन वहिनीने हळूच माझ्या हातावर हात ठेवला. त्या स्पर्शाने माझं अंग थरथरलं. आयुष्यात प्रथमच एखाद्या स्त्रीचा स्पर्श झाला होता. तिच्या हाताचा स्पर्श किती मऊ होता हे मी सांगूही शकत नाही. ती म्हणाली, राज, जे काम तुझ्या मित्राकडून झालं नाही ते काम तू कर. मला खूप दिवसांनी आनंद मिळेल. हे तुला खूप दिवसांपासून सांगायचं होतं, पण हिंमत होत नव्हती. एवढी सुंदर ती समोरून दिसेल याची कल्पना नव्हती. ती हळूहळू माझ्या जवळ येत होती. माझं अंग तापलं होतं. काय करावं काही सुचत नव्हतं. तिने माझा हात पकडून मला सोफ्यावर बसवलं आणि म्हणाली, इथे बस, मी आत्ता येते. ती खोलीत गेली आणि थोड्याच वेळात दुसरे कपडे घालून बाहेर आली. हळूहळू तिचे ओठ ओठांशी जुळू लागली. गुलाबी ओठ पाहून मलाही ओठांचा मध चाखावासा वाटू लागला. तिने माझा हात तिच्या अशा ठिकाणी नेऊन ठेवला जिथे मी आयुष्यात कधी स्पर्श करायचा विचारही केला नव्हता. माझ्या हाताचा स्पर्श होताच तिने मला मिठीत घेतलं. मग तिनेही माझ्या त्या ठिकाणी स्पर्श केला. माझ्यासाठी तो स्पर्श नवीन होता. मी वेळ वाया न घालवता ओठांवर ओठ ठेवले. तब्बल 1 तास आम्ही एकमेकांच्या ओठांचा मध चाखत राहिलो. मग अंगावरचे पूर्णपणे बाजूला सारून पूर्ण रूप पाहून मी थक्क झालो. पुन्हा मिठीत घेऊन
भरभरून प्रेम करू लागलो. तिलाही माझ्यामुळे आनंद मिळत असल्याने ती मला साथ देत होती. सकाळच्या 5 वाजेपर्यंत आम्ही एकमेकांच्या मिठीत राहून प्रेम करत राहिलो. आता माझं आणि सिमरनचं वहिनींचं रोजचंच झालं. विशाल दुसऱ्या कंपनीत नोकरी करत होता. त्याच्या आणि माझ्या ऑफिसची वेळ सारखीच असे. तो ऑफिसला गेला की मी हाफ डे टाकून सकाळी सिमरनकडे यायचो. विशाल परत येण्यापूर्वी मी तिच्यासोबत प्रेम करून माझ्या घरी जायचो. आता सिमरनला विशालपेक्षा माझ्यात जास्त रस वाटू लागला होता. कारण विशाल तिला जे देऊ शकत नव्हता ते मी तिला देत होतो. संध्याकाळी विशाल आणि मी दारू प्यायला जायचो तेव्हा मी विशालला जास्त दारू प्यायला लावू लागलो. म्हणजे तो लवकर झोपेल आणि आम्हाला कोणी त्रास देणार नाही. रात्रीचे आमचे कार्यक्रम नियमित सुरू झाले. सकाळी उठल्यावर सिमरन मला म्हणायची, राज, तुझं शरीर तुझ्या मित्रापेक्षा खूप बळकट आहे. अशा प्रकारे कपडे न घालता अंघोळ करणारी सिमरन आता माझ्या प्रेमात पूर्णपणे बुडाली होती आणि तीही मला खूप आवडू लागली होती. आता माझे आणि सिमरन वहिनींचे हे चालू असलेले प्रकरण मला एका वेगळ्याच विचारात टाकून गेले होते. एकीकडे माझा जिवलग मित्र विशाल आणि दुसरीकडे त्याची बायको सिमरन यांच्याशी माझं हे नातं मला गुन्हेगारीसारखं वाटू लागलं होतं. पण तरीही सिमरन वहिनींच्या त्या सुंदर चेहऱ्याने, त्यांच्या प्रेमळ स्पर्शाने मला गुरफटून टाकलं होतं. एक दिवस नेहमीप्रमाणे मी सकाळी सिमरन वहिनींना भेटण्यासाठी गेलो होतो. विशाल ऑफिसला गेल्यानंतर मी त्यांच्या घरी पोहोचलो. आज सिमरन वहिनी खूप उदास दिसत होत्या. मी विचारलं, सिमरन, काय झालं? आज तू खूप उदास दिसते आहेस. सिमरन वहिनी म्हणाल्या, राज, काल रात्री विशाल घरी आला तेव्हा त्याने माझ्याशी खूप वाईट वागणूक केली. म्हणाला, तू माझ्याशी का रागावते आहेस? मी रोज ड्रिंक करतो, पण तुला काय फरक पडतो? मी काहीच बोलले नाही, पण त्याचे हे वागणे मला खूप दुःख देऊन गेलं. मी तिला धीर देत म्हणालो, काळजी करू नकोस, मी त्याच्याशी बोलेन. पण सिमरन वहिनींना फारसे काही बोलून उपयोग नव्हता. त्यांना फक्त माझ्यासोबत वेळ घालवायचा होता. आम्ही दोघंही एकमेकांच्या मिठीत हरवून गेलो. पण यावेळी माझ्या मनात एक वेगळीच भावना होती. मला वाटू लागलं होतं की हे चालू ठेवणं योग्य आहे का? माझा मित्र विशाल याच्याशी मी हा विश्वासघात करतोय हे मला जाणू लागलं. काही दिवस असेच गेले. एके दिवशी संध्याकाळी आम्ही नेहमीप्रमाणे विशाल सोबत ड्रिंक करत होतो. विशालने अचानक मला विचारलं, राज, तू माझ्या घरी येतोस तेव्हा सिमरन काय करते? ती कशी असते? मी सावध झालो. त्याच्या या प्रश्नाने मला धक्काच बसला. मी हसत हसत म्हणालो, अरे वेडा आहेस का? तुझी बायको तुझ्यासाठी किती चिंता करते हे तुला माहित आहे का? तू तिला वेळ दिला पाहिजेस. विशाल जरा गंभीर होऊन म्हणाला, हो, मला माहिती आहे, पण कधी कधी मला वाटतं की तू आणि सिमरन यांच्यात काहीतरी जास्तच आहे. तू तिच्याबद्दल खूप बोलतोस. माझं काळीज थरथरलं. मी हसून त्याच्या पाठीवर थाप मारत म्हणालो, अरे, तू माझा सर्वात जवळचा मित्र आहेस. तुझ्या बायकोबद्दल माझ्या मनात नेहमीच आदर आहे. असले विचार मनात आणू नकोस. पण त्या दिवसापासून माझ्या मनात भीती निर्माण झाली. विशालला काहीतरी संशय आला होता. मी सिमरन वहिनींना भेटणं कमी केलं. 1-2 दिवस मी त्यांच्याकडे गेलोच नाही. मग एके दिवशी सिमरन वहिनींचा फोन आला. त्या रडत होत्या. राज, तू येत का नाही? मला खूप एकटं वाटतंय. विशाल रोज रात्री उशिरा येतो आणि दारू पिऊन येतो. त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला तर तो मला मारहाण करतो. माझ्या मनात करुणा निर्माण झाली. मी त्यांना भेटायला गेलो. सिमरन वहिनींच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्यांच्या गालावर जखमा होत्या. मी त्यांच्या मिठीत घेतलं. त्या माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागल्या. राज, मला या नरकातून बाहेर काढ. मी या विवाहात अडकून पडले आहे. मी त्यांचं सांत्वन केलं. पण यावेळी माझ्या मनात विचार आला की हे जे काय चाललं हे चुकीचं आहे. पण सिमरन वहिनींना एकटं सोडून देणंही मला शक्य नव्हतं. त्या एका निराधार स्त्री होती. त्यांचा नवऱ्याचं तिच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. त्या रात्री मी पुन्हा त्यांच्या सोबत गेलो होतो. पण यावेळी आमच्या प्रेमात एक वेगळीच गोडी होती. एकमेकांच्या जवळकीत आम्ही हरवून गेलो. पण त्यानंतर मी ठरवलं की हे नातं आता संपवायला हवं, कारण यामुळे कोणालाच खरं सुख मिळणार नव्हतं. दुसऱ्या दिवशी मी सिमरन वहिनींना स्पष्ट सांगितले, सिमरन, हे जे काही चाललंय हे चुकीचं आहे. आपण थांबलं पाहिजे.
मी विशालचा मित्र आहे, त्याच्याशी विश्वासघात करणं मला शोभत नाही. सिमरन वहिनींच्या डोळ्यात पाणी आलं. त्या म्हणाल्या, राज, मला समजतंय, पण मी काय करू? मला कोणी नाही. तू एकमेव असा आहेस जो माझ्याशी प्रेमाने वागतो. मी त्यांना समजावलं, तू स्वतःसाठी उभं राहायला शिक. विशालशी बोल, त्याला तुझी किंमत आहे हे समजावून सांग, किंवा स्वतंत्र निर्णय घे. पण आपलं हे चालू ठेवून आपण फक्त स्वतःचीच फसवणूक करत आहोत. त्या दिवसापासून मी विशालच्या घरी जाणं बंद केलं. विशालला ड्रिंकसाठी भेटत होतो, पण सिमरन वहिनीपासून दूर राहिलो. काही दिवसांनी विशाल मला म्हणाला, राज, सिमरन बरीच बदलली आहे. ती माझ्याशी जास्त बोलत आहे. तुझं तिला काय सांगितलं? मी हसून म्हणालो, काही नाही. पण तुझ्यासाठी तिच्या मनात किती प्रेम आहे हे मी तिला जाणून दिलं. पण माझ्या मनात एक पोकळी होती. सिमरन वहिनींची आठवण येत होती. त्यांचा तो सुंदर चेहरा, त्यांचं ते हसू. पण मी स्वतःला सावरलं. हेच बरोबर आहे असा मी निर्णय केला. एके दिवशी रात्री उशिरा माझा फोन वाजला. सिमरन वहिनींचा फोन होता. राज, विशालने मला मारलं. त्याला कोणीतरी सांगितलं की आपण दोघे एकटे भेटत होतो. तो खूप संतापला आहे. मी घर सोडून जाते. मी घाबरलो. कुठे आहेस तू? मी येतो. सिमरन वहिनींनी मला सांगितलं. तिथं मी पोहोचलो. त्या रस्त्यावर उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर जखमा होत्या. मी त्यांना माझ्या घरी घेऊन आलो. रात्रभर त्या माझ्यासोबत होत्या. त्यांनी सगळं काही सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी विशालचा फोन आला. तो ओरडला, राज, तू मित्र होतास माझा. तू माझ्या बायकोशी. मी तुला कधीच माफ करणार नाही. मी शांतपणे म्हणालो, विशाल, सिमरन तुझ्याकडे येणार नाही. तिला तुझ्यासोबत राहायचं नाही. तू तिला कधीच समजून घेतलं नाहीस. तिच्या भावनांची कदर केली नाहीस. आता तिने स्वतःचा निर्णय घेतलाय. विशालचा राग शांत झाला नाही, पण कायद्याची भीती आणि स्वतःच्या कृत्याची शरम यामुळे तो काही करू शकला नाही. सिमरन वहिनींनी काही दिवस माझ्याकडे मुक्काम केला. त्यानंतर त्यांनी नोकरी शोधली आणि स्वतंत्र आयुष्य जगू लागल्या. आमच्यात मैत्री होती, पण पूर्वीसारखे प्रेम संबंध नव्हते. मी त्यांना मदत केली, पण दुरावा राखला. विशालने माझ्याशी बोलणं बंद केलं. तो दारूत बुडाला. त्याची नोकरी गेली. काही महिन्यांनी तो शहर सोडून गेल्याचं समजलं. सिमरन वहिनी आता स्वावलंबी झाल्या होत्या. त्यांनी मला एक दिवस फोन करून सांगितलं, राज, तुझ्यामुळे मला आयुष्यात उभं राहायला शिकायला मिळालं. तू माझा खरा मित्र आहेस. मी म्हणालो, सिमरन, तुझ्या आयुष्यात आनंद येऊ. मी नेहमी तुझ्या सुखासाठी प्रार्थना करेन. आजही मी त्या दिवसांचा विचार करतो तेव्हा वाटतं की कधीकधी चुकीच्या मार्गाने सुरू झालेली गोष्टही योग्य निर्णयाने चांगल्या वळणावर येऊ शकते. माझ्या आणि सिमरनच्या आयुष्यातले ते दिवस मी कधीच विसरू शकत नाही. पण त्या अनुभवाने मला खूप काही शिकवलं. नात्यांची किंमत, मैत्रीचं महत्त्व आणि स्त्रीच्या आत्मसन्मानाची जाणीव. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.